चक्रीय चौकोनावर आधारित प्रश्न। नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण चक्रीय चौकोनावर आधारित एका प्रश्नाचे उत्तर शोधणार आहोत। दिलेल्या आकृतीमध्ये PQRS हा एक चक्रीय चौकोन आहे। यामध्ये बाजू PQ आणि बाजू RQ या समरूप आहेत। अँगल PSR चे माप 110 अंश आहे। तर 1. अँगल PQR चे माप किती असेल? 2. कंस PQR चे माप किती असेल? 3. अँगल PRQ चे माप किती असेल? आणि 4. कंस QR चे माप किती असेल? सगळ्यात आधी कोन PQR चे माप शोधू। PQRS एक चक्रीय चौकोन आहे हे आपल्याला माहित आहे। त्यामुळे कोन PSR आणि कोन PQR यांची बेरीज 180 अंश असेल, कारण चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन पूरक असतात, म्हणजे त्यांची बेरीज 180 अंश असते। कोन PSR चे माप 110 अंश आहे, म्हणून कोन PQR चे माप काढण्यासाठी आपण 180 अंशातून 110 अंश वजा करून 70 अंश उत्तर मिळते, म्हणजे कोन PQR चे माप 70 अंश आहे। आता कंस PQR चे माप शोधू। आपल्याला माहित आहे की एखाद्या कंसाचे माप त्याच्याशी संगत केंद्रीय कोनाच्या मापाइतके असते, म्हणून कंस PQR चे माप त्याच्याशी संगत केंद्रीय कोन POR च्या मापाइतके असेल। अंतर्लिखित कोनाच्या प्रमेयानुसार वर्तुळात अंतर्लिखित केलेल्या कोनाचे माप त्याने अंतर खंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते, म्हणून कोन PSR चे माप कंस PQR च्या मापाच्या निम्मे असेल। कोन PSR चे माप 110 अंश आहे, जे कंस PQR च्या मापाच्या निम्मे आहे। कंस PQR चे माप शोधण्यासाठी आपण 1/2 ला दुसऱ्या बाजूला नेऊ, तेव्हा तिथे 110 अंशाला 2 ने गुणावे लागेल। 110 ला 2 ने गुणल्यावर उत्तर आले 220 अंश। अशा प्रकारे PQR चे माप 220 अंश आहे। आता कोन PRQ चे माप काढण्यासाठी आपण त्रिकोण PQR घेऊ। प्रश्नात दिले आहे की बाजू PQ आणि बाजू RQ या एकरूप आहेत, मग कोन PRQ आणि कोन QPR हे सुद्धा एकरूप असतील, कारण एकरूप बाजूंचे संगत कोन एकरूप असतात। या दोन्ही कोनांचे माप आपण x मानू। कोन PQR, कोन QPR आणि कोन PRQ ची बेरीज 180 अंश आहे, कारण त्रिकोणाच्या तिन्ही कोनांची बेरीज 180 अंश असते। आपण कोन QPR आणि कोन PRQ याला x मानले आहे, तर कोन PQR 70 अंश मापाचा आहे, म्हणून 70 अंश आणि 2 गुणिले यांची बेरीज 180 अंश असेल। 2x चे माप काढण्यासाठी 70 अंश दुसऱ्या बाजूला नेऊ, जिथे ते 180 अंशातून वजा होतील। हे केल्यावर 180 अंश उत्तर मिळाले। आता 2x बरोबर 110 अंश, म्हणून x ची किंमत काढण्यासाठी 2 ला दुसऱ्या बाजूला नेऊ, तिथे 110 ला 2 ने भागावे लागेल। 110 अंश भागिले 2 याचे उत्तर 55 आले, म्हणजे कोन QPR आणि कोन PRQ चे माप 55 अंश आहे। कोन PRQ चे माप 55 अंश आहे। आता आपल्या प्रश्नाचा शेवटचा भाग, कंस QR चे माप काढू। कंस QR चे माप हे त्यांच्या केंद्रीय कोन QOR च्या मापाइतके असेल। अंतर्लिखित कोनाच्या प्रमेयानुसार अंतर्लिखित कोनाचे माप त्याने अंतर खंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते, हे आपल्याला माहित आहे।
म्हणून कोन QPR चे माप कंस QR च्या मापाच्या निम्मे आहे. आपण वरील भागात हे पाहिले की कोन PRQ आणि कोन QPR दोन्ही एकरूप आहेत आणि दोन्ही 55 अंश मापाचे आहेत. 55 अंश मापाचा कोन QPR चे माप कंस QR च्या मापाच्या निम्मे आहे. कंसाचे माप काढण्यासाठी आपण 1/2 दुसऱ्या बाजूला नेऊ. दुसऱ्या बाजूला नेल्यावर तिथे 2 ने गुणावे लागेल. 55 अंशाला 2 ने गुणल्यावर उत्तर येते 110 अंश. म्हणून कंस QR चे माप 110 अंश आहे.